हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज युनिट 4 घटक 4 जो आहे तो आज आपण संपवणार आहोत. त्याचे 2च लेसन आहेत, त्यामुळे पटकन आपला व्हिडिओ संपेल आणि तुमचा इथे मराठीचा पोर्शनही संपेल. ठीक आहे. काय आहे पहिल्या लेसनमध्ये साहित्यिक आणि साहित्य. तर ह्याच्यामध्ये काय काय आहे तर हे इयत्ता दुसरी तिसरी चौथी पाचवी हे इतक्या लेखकांची आणि ही कवींची नावं आहे. ह्याचे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये धडे येऊन गेलेत, कविता येऊन गेल्या, त्यांची ही नावं आहेत. तर प्रसिद्ध लेखक आणि कवी आणि त्यांचे ग्रंथ कोण कोण आहेत, कोणते कुठले आहेत ते आधी आपण बघू. तर महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिलं, महर्षी व्यास महाभारत, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यालाच काय म्हणतात भावार्थ दीपिका. संत तुकाराम अभंगगाथा, संत एकनाथ भावार्थ रामायण, समर्थ रामदास दासबोध, लोकमान्य टिळक गीता रहस्य, आचार्य विनोबा भावे गीताई, साने गुरुजी श्यामची आई, वि स खांडेकर ययाती, महात्मा ज्योतिबा फुले गुलामगिरी, विवा शिरवाडकर नटसम्राट, गदी माडगुळकर गीत रामायण, पु ल देशपांडे बटाट्याची चाळ, आचार्य अत्रे घरेचे पाणी. तर आता ह्यांनी जे लेखक आहेत यांनी भरपूर सारी पुस्तकं लिहिली आहेत, पण जे खूप जास्त पॉप्युलर झाले त्यांची पुस्तकं, जी खूप जास्त लोकांना माहिती आहेत, तर ही महत्वाची पुस्तकांची नावं इथे दिलेली आहेत. चला तर आपण आता पहिले एक्सरसाइज सॉल्व्ह करायला घेऊ. सरावासाठीचे प्रश्न जे आहेत ते पुढील प्रसिद्ध ग्रंथ आणि पुस्तक कोणी लिहिले ते लेखकांच्या योग्य नावाच्या इथे पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. भावार्थ दीपिका आत्ताच आपण बघितलं. भावार्थ दीपिका म्हणजे काय? ज्ञानेश्वरी. ती कोणी दिली? संत ज्ञानेश्वरांनी. इथे तिसरा ऑप्शन. रामायण कोणी लिहिला? महर्षी वाल्मिकी. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? समर्थ रामदास. यांची अभंगगाथा प्रसिद्ध आहे. अभंगगाथा कोणी लिहिली? संत तुकारामांनी. इथे येईल पहिला ऑप्शन. छोटेसे बहीण भाऊ ही प्रसिद्ध कविता कोणी लिहिली आहे? तर ती लिहिली आहे वसंत बापट या कवींनी. नाचरे मोरा हे प्रसिद्ध गीत कोणी लिहिले आहे? नाचरे मोरा हे प्रसिद्ध गीत गदी माडगुळकरांनी लिहिले आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, पु ल देशपांडे. आता पु ल देशपांडेचं प्रसिद्ध पुस्तक एकदम हे बटाट्याची चाळ, आणि खूप छान आहे हे तुम्हाला कधी वाचायला मिळालं तर नक्की वाचा. बटाट्याची चाळ हे पुस्तक लिहिले. महर्षी व्यासांनी कोणता प्रसिद्ध ग्रंथ रचला? तर महर्षी व्यासांनी महाभारत. आत्ताच आपण मागे वाचलं, महाभारत हा ग्रंथ रचला. आचार्य विनोबा भावे यांनी हे कुठले पुस्तक लिहिले? तर यांनी गीताई हे पुस्तक लिहिले विनोबा भावेंनी. विवा शिरवाडकर यांनी लिहिलेले प्रसिद्ध नाटक कोणते? तर प्रसिद्ध नाटक त्यांचं आहे नटसम्राट. याचा पिक्चर सुद्धा आला होता, तुम्हाला जर माहिती असेल तर. गदी माडगुळकर यांनी लिहिलेली ह्याच्यामधली गाणी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. कशातली? गीत रामायणातली. खूप सुंदर गाणी आहेत गीत रामायणातली ऐकायला. तुम्हाला कधी ऐकायला मिळाली तर नक्की ऐका. पुढे बघा, नाचरे मोरा हे गीत कोणी लिहिले आहे? तर नाचरे मोरा आत्ताच आपण बघितलं, गदी माडगुळकरांनी. ते येईल चौथा ऑप्शन. त्याच्यानंतर आगगाडी ही कविता कोणी लिहिली आहे? तर ती लिहिली आहे शंकर विटणकर यांनी. इथे दुसरं ऑप्शन मार्क करा. चला आता पुढचा लेसन आपण लगेच सुरू करणार आहोत, 22वा, आणि जो शेवटचा लेसन आहे सामान्य ज्ञान म्हणजे काय? जनरल नॉलेज. तर इथलं बरंचसं तुम्हाला या गोष्टी माहिती पण असतील तरी आपण रीड करून घेऊयात. तर काही महत्वाचे तक्ते. तर त्याच्यात आहेत थोर व्यक्तींची संबोधने, म्हणजे या थोर व्यक्ती ज्या आहेत त्यांना कुठल्या नावाने संबोधलं जातं ही त्यांची नावं आहेत. तर पहिलं बघा, मोहनदास करमचंद गांधी यांना आपण काय म्हणतो? महात्मा. बाळ गंगाधर टिळक लोकमान्य गंगाधर टिळक असे तुम्हाला माहिती असेल. जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू. दादाभाई नौरोजी पितामह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकार. ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले असंच म्हणतो ना आपण. सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस. वल्लभभाई पटेल सरदार. रवींद्रनाथ टागोर गुरुदेव. आणि विनायक दामोदर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर असं त्यांना संबोधलं जातं. पुढे बघा, थोरांच्या महत्वाच्या घोषणा त्या काय आहेत? आराम हराम है पंडित नेहरू. चले जाओ महात्मा गांधी. जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्रींची घोषणा आहे. मेरी राशि नहीं दूंगी राणी लक्ष्मीबाईंची घोषणा आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा सुभाषचंद्र बोस. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे लोकमान्य टिळक. जय जवान जय किसान आणि जय विज्ञान ही अटल बिहारी वाजपेयी यांची घोषणा आहे. पुढे बघा, दिनविशेष म्हणजे महाराष्ट्राचे राष्ट्रीय दिनविशेष कुठले कुठले आहेत? यातले बरेचसे तुम्हाला माहिती असतील. बघा, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. दरवर्षी तुम्ही हे शाळेत सेलिब्रेट करत असाल. हुतात्मा दिन 30 जानेवारी. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. शिक्षक दिन 5 सप्टेंबर. बालदिन 14 नोव्हेंबर. महिला दिन 8 मार्च. आणि पर्यावरण दिन 5 जून. आता सुप्रसिद्ध व्यक्ती कुठले कुठले आहेत बघा. डॉक्टर अब्दुल कलाम शास्त्रज्ञ होते. लता मंगेशकर गायिका. अमिताभ बच्चन अभिनेता. सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू. अण्णा हजारे समाजसेवक.
रवींद्रनाथ टागोर कवी, जनगण मन हे राष्ट्रगीत लिहिणारे कवी. जनगण मन जे आपण रोज तुम्ही शाळेत म्हणता हे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं आहे. पी.व्ही. सिंधू ऑलिम्पिक गेम्स मध्ये रौप्य पदक मिळवणारी पहिली खेळाडू. चला पुढे बघा. राष्ट्रीय, तर राष्ट्रीय फूल कमळ आहे, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय ध्वज तिरंगा, राष्ट्रगीत जनगण मन आणि राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम. लेखक, कवी व त्यांची टोपण नावे. नारायण सूर्याजी ठोसर यांचं काय आहे टोपण नाव? संत रामदास. कृष्णाजी केशव दामले यांचं नाव टोपण नाव आहे केशवसूत. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव आहे बालकवी. मुरलीधर नारायण गुप्ते यांचं नाव आहे बी. राम गणेश गडकरी गोविंदाग्रज, प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार आणि विष्णू वामन शिरवाडकरांना कुसुमाग्रज म्हणतात. इंग्रजी महिने, मराठी महिने हे तुम्हाला माहितीच असतील. ऋतू माहिती असतील तुम्हाला, आठवड्याचे वार तुम्हाला माहिती आहेत. आता कुठले सण कुठल्या महिन्यात येतात? मराठी महिन्यात येतात. ते बघा, चैत्रामध्ये गुढीपाडवा येतो, रामनवमी येते, हनुमान जयंती येते, श्रावणामध्ये नागपंचमी, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, भाद्रपदमध्ये गणेश चतुर्थी, अश्विनमध्ये कोजागिरी पौर्णिमा आणि दसरा, आणि कार्तिक महिन्यात येते दिवाळी, कार्तिक एकादशी आणि तुलसी विवाह. आता मराठी फुलांची नावं, फळांची नावं ही पण तुम्हाला माहिती असतील. खेळांची नावं, त्याच्यातले विदेशी खेळ कुठले आहेत, भारतीय खेळ कुठले आहेत? तर भारतीय खेळ बघा, कबड्डी, खो खो, विटीदांडू, लगोरी, आट्यापाट्या आणि सूरपारंब्या. विदेशी खेळ आहेत क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन. बैठे खेळ पत्ते, कॅरम. बैठे खेळ म्हणजे इंडोर गेम जे बसून खेळले जातात. पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, सागरगोटे, सापशिडी, सारीपाठ. नंतर ही वाद्यांची नावं आहेत. पेटी, तबला, ढोलकी, सनई, सतार, बासरी, वायोलिन, सारंगी, पखवाज, संतूर, गिटार आणि ड्रम. हे पाळीव पशुपक्षी आहेत. हे जंगली पशुपक्षी आहेत. हे वाहने आणि त्यांची मार्ग. ठीक आहे, हे तुम्ही आता वाचून घ्या. ॲनिमल्स अँड देअर यंग वन्स हे तर तुम्हाला माहितीच असतील. आता आपण एक्सरसाइज सोडवायला घेऊ. या पेजवर पण बघा, नाती, रिलेशन्स आणि रिलेटिव्ह हे पण तुम्हाला बरेचसे तुम्हाला माहितीच असतील. आणि व्यावसायिकांची नावे म्हणजे घरे बांधणारा कोण? तर गवंडी. मातीची भांडी बनवणारा कुंभार. दागिने बनवणारा सोनार. लोखंडी हत्यारे बनवणारा लोहार. कपडे शिवणारा शिंपी. लाकूड काम करणारा सुतार. शेती करणारा शेतकरी. गुरे राखणारा गुराखी. झाडांची निगा राखणारा माळी. आणि कापड विणणारा विणकर. चला आता सरावासाठीचे प्रश्न बघू आपण. जनगण मन हे आपल्या देशाचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? ते लिहिले रवींद्रनाथ टागोर यांनी. आताच आपण वाचलं. भारताच्या राष्ट्रध्वजाला काय म्हणतात? तिरंगा. हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. कुठलं राष्ट्रीय म्हणजे नॅशनल फ्लॉवर? कमळ. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? वाघ. यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून मानण्यात येते. कोण आहेत ते? महात्मा गांधी. आता पुढचं बघा, गटात न बसणारा पर्याय निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. भोपळा, पालक, कारले आणि वांगी. तर आता भोपळा, कारले, वांगी हे काय? फळभाज्या आहेत. पालक ही काय? पालेभाजी आहे, म्हणून ही गटात न बसणारी आहे. मेथी, लाल माठ, पालक आणि फ्लॉवर. आता या तिन्ही पालेभाज्या आहेत. फ्लॉवर काय आहे? फळभाजी, सो ही गटात न बसणारी आहे. जास्वंदी, गुलाब, फ्लॉवर आणि कमळ. तर जास्वंदी, गुलाब आणि कमळ हे काय? फुलं आहेत आणि फ्लॉवर ही भाजी आहे, सो ही गटात न बसणारी आहे. अननस, चिकू, मुळा आणि आंबा. आता अननस, चिकू, आंबा हे काय आहेत? फळं आहेत आणि मुळा हे काय आहे? कंदमुळ आहे, सो इथे गटात न बसणारा मुळा आहे. पुढे बघा, कोल्हा, बैल, गेंडा आणि जिराफ. आता ह्याच्यातला कोल्हा, गेंडा, जिराफ हे जंगलात राहणारे प्राणी आहेत. बैल हा पाळीव प्राणी आहे, सो इथे दुसरा ऑप्शन गटात न बसणारा येईल. शेळी, घोडा, हरिण आणि गाढव. तर शेळी, घोडा आणि गाढव काय आहेत? पाळीव प्राणी आहेत. हरिण हे जंगलात राहणारा प्राणी आहे, सो इथे तिसरा ऑप्शन येईल. बटाटा, सुरण, आले आणि मुळा. तर इथे आले हा शब्द येईल, कारण आले इथे का वेगळं आहे? तर आलं हे मसाल्यांमध्ये आणि औषधांमध्ये वापरलं जातं आणि ह्या बटाटा, सुरण, मुळा यांच्या भाज्या वगैरे बनवल्या जातात, सॅलडमध्ये वापरलं जातं मुळा. ठीक आहे, चला पुढे बघा. वड, पिंपळ, कडुलिंब आणि रातराणी. तर वड, पिंपळ, कडुलिंब ह्याची मोठी मोठी झाडं असतात. रातराणी काय आहे? वेल आहे, सो इथे चौथा ऑप्शन गटात न बसणार येईल. पुस्तक, खेळणी, पेन, वही. आता पुस्तक, पेन आणि वही हे अभ्यासाशी रिलेटेड गोष्टी आहेत. खेळणी हे खेळाशी रिलेटेड आहे, सो इथे सेकंड ऑप्शन येईल. रिक्षा, घड्याळ, रेल्वे आणि बस. पुढे आहे रिक्षा, घड्याळ, रेल्वे आणि बस. तर ह्याच्यामध्ये बघा, रिक्षा, रेल्वे आणि बस ही काय आहेत? वाहनं आहेत सगळी. घड्याळ हे आपण हातात घालतो किंवा भिंतीवर लावतो, सो इथे गटात न बसणारा घड्याळ येईल. क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि खो खो. तर क्रिकेट, हॉकी आणि टेनिसमध्ये काही ना काहीतरी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट लागतं. म्हणजे क्रिकेटला बॅट बॉल लागतं, हॉकी खेळायला बॅट आणि बॉल लागतं, टेनिस खेळायला पण लागतं, पण खो खो खेळायला काहीच असं लागत नाही, सो इथे गटात न बसणारा येईल खो खो.
चला पुढे बघा, उत्तराच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. सुभाषचंद्र बोस यांना आपण कोणत्या नावाने संबोधतो? नेताजी सुभाषचंद्र बोस. इथे येईल सेकंड ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणाला आपण सरदार असे संबोधतो? कोणाला म्हणतो आपण? सरदार वल्लभभाई पटेल. सो इथे येईल तिसरा ऑप्शन. जय जवान जय किसान ही घोषणा देशाला कोणी दिली? तर ती दिली लाल बहादूर शास्त्री यांनी. 15 ऑगस्ट हा दिवस भारतभर काय म्हणून आपण साजरा करतो? स्वातंत्र्य दिन. इथे येईल दुसरा ऑप्शन. शिक्षक दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? शिक्षक दिन नाही, सॉरी, शिक्षण दिन. शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबरला साजरा करतात. सो इथे येईल दुसरा ऑप्शन. डॉक्टर अब्दुल कलाम हे थोर कोण होते? ते शास्त्रज्ञ होते, शास्त्रज्ञ होऊन गेले. वि. शिरवाडकर यांना कोणत्या टोपणनावाने काव्यरचना करीत असत? तर ते कुसुमाग्रज या नावाने काव्यरचना करीत असत. आमच्या शाळेच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून शाळेने कुठला महोत्सव साजरा केला? तर 60 वर्ष पूर्ण झाला हीरक महोत्सव साजरा करतात. सो इथे येईल तिसरा ऑप्शन. मराठी महिन्यांप्रमाणे वर्षाचा अखेरचा महिना कोणता? तर मराठी महिन्याचा शेवटचा महिना कुठला आहे? फाल्गुन. दुसरा ऑप्शन येईल. भारतात किती उपऋतू मानले जातात? तर भारतात 6 उपऋतू मानले जातात. त्याची तुम्हाला जर नावं माहीत नसतील तर तुम्ही इथे ते वाचू शकता. कुठले कुठले आहेत? वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. चला नेक्स्ट बघूयात आपण. कार्तिक महिन्यात भारतभर हा सण साजरा केला जातो. तर कार्तिक महिन्यात कुठला सण? दिवाळी हा साजरा केला जातो. आताच आपण वाचलं. कोशिंबिरीसाठी सॅलड आपण पुढीलपैकी कशाचा वापर करीत नाही? तर कशाचा वापर करत नाही आपण सॅलडमध्ये? बटाट्याचा. सो इथे तिसरा ऑप्शन. पुढीलपैकी कोणत्या खेळाचा बैठ्या खेळात समावेश होत नाही? टेनिस आपण बैठा खेळ खेळत नाही, बाकी सगळे काय आहेत? बैठे खेळ आहेत. पत्ते, सापशिडी, बुद्धिबळ. पुढीलपैकी कोणते वाद्य हे भारतीय वाद्य नाही? तर भारतीय वाद्य हे गिटार हे भारतीय वाद्य नाहीये. वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात? आत्या. सिंहाच्या पिलाला छावा म्हणतात. झाडांची निगा राखणाऱ्याला आपण काय म्हणतो? माळी. जसा आवळा तुरट असतो तशी चिंच कशी असते? आंबट. क्रिकेटमध्ये यांनी धावांचा विश्वविक्रम केला आहे. कोणी? सचिन तेंडुलकर यांनी. महर्षी ही उपाधी पुढीलपैकी कोणाला मिळाली आहे? तर महर्षी उपाधी विठ्ठल रामजी शिंदे यांना मिळाली आहे. इथे येईल तिसरा ऑप्शन. पुढीलपैकी विसंगत जोडी कोणती? सायना नेहवाल बॅडमिंटन बरोबर आहे. कविता राऊत धावपटू बरोबर आहे. मिताली राज कबड्डी बरोबर आहे का? नाही, मिताली राज क्रिकेट खेळते. सो इथे विसंगत जोडी आहे मिताली राज आणि कबड्डी. आपल्या राष्ट्रध्वजावरील केशरी रंग हा कशाचे प्रतीक आहे? तर केशरी रंग हा त्यागाचे प्रतीक आहे. ठीक आहे, चला इथे आपलं मराठीचे सगळे लेसन आता कव्हर झालेले आहेत. नीट अभ्यास करा आणि पेपर चांगला सोडवा स्कॉलरशिपचा. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना मराठीचा पेपर करता. आता याच्यानंतर इंग्लिशचे माझे काही व्हिडिओ राहिलेत ते घेऊन मी लवकरच येईल. थँक्यू.